नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण आजही सोप्या, सुंदर आणि झटकेपट होणाऱ्या 3 रांगोळ्या बघणार आहोत. तर या तिन्ही रांगोळ्या खूपच सोप्या आणि दिसायलाही सुंदर आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तिन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर. आणि जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्यातली आपली ही पहिली रांगोळी 3 ते 2 थेंबी रांगोळी काढली आपण. आणि बघू शकता मी कशा पद्धतीने ते रेषा काढलेल्या आहे 2-2 कॉम्बिनेशननी. त्यात आतमध्ये एक चांदणीचा आकार तयार झालेला आहे. आता आपले सणवार चालू झाले, श्रावण महिना सुरू झाला म्हणजे सण सुरू झालेत सगळे एका पाठोपाठ एक 15-15 दिवसाच्या गॅपनी. तर सण सुरू झाले म्हटल्यावर रांगोळी तर झालीच पाहिजे. कारण की तुमच्या म्हणजे सण आहे आणि तुम्ही जर रांगोळी नाही काढली तरी पूर्ण वाटत नाही ना. दरवाजासमोर रांगोळी पाहिजेच सणांना. आपण जसं मेकअप करतो, मेकअपमध्ये जर आपण समजा टिकलीच नाही लावली तर ते अपूर्ण दिसतं ना मेकअप. त्याच पद्धतीने जर तुम्ही सण साजरा करताय घरामध्ये एखादा, तर तुम्ही दारासमोर रांगोळीच नाही काढली तर वाटणार आहे का सण आहे असं? तर त्यामुळे नक्कीच तुम्ही रांगोळी काढत जा. रोज पॉसिबल नसेल तर ॲटलिस्ट सणाला तरी रांगोळी काढत जा. जे काढतं ते तर त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. म्हणजे रोज रांगोळी काढणं तर चांगलंच आहे, पण जर तुम्हाला नाहीच टाईम तर सणाच्या दिवशी तरी नक्कीच छोटीशी का होईना रांगोळी काढत जा. तेवढंच प्रसन्न पण वाटतं आणि सण साजरा केल्यासारखं पण वाटतं. तर हे बघू शकता आपली दुसरी रांगोळी, ती पण 3 ते 2 ठिपक्यांची आहे. असं फुलांच्या पाकळ्या काढल्या आपण. आणि जो मध्ये गॅप आहे 2 पाकळ्यांच्या मध्ये, त्यात आपण 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन काढलं आहे आणि त्याच्या बाजूला असे ठिपके टाकतोय. खूप सोप्या रांगोळ्या आजच्या भागातल्या पण, आणि व्हिडिओ पण एवढा लॉंग नाही, छोटाच व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आतमध्ये अशा 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन. हे आता जे मी टिंबळ काढते, ते नाही दिले तरी चांगली वाटते रांगोळी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर पण भरू शकता. आज आपण 3 कलरचा वापर केलेला आहे, लाल, पिवळा आणि हिरवा कलरचा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला, कारण की रोज आपल्या चॅनलवर युनिक रांगोळ्या बघायला भेटणार आहे. तुमची घाई गडबड नाही होणार. म्हणजे तुम्हाला समजा उद्या रांगोळी काढायची आहे, तुम्ही पटकन चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. आणि रोज आपल्या एका व्हिडिओत 3 रांगोळ्या तर असतातच, तर त्यातून कुठली पण एक रांगोळी तुम्ही ट्राय करू शकता. किती पण घाई गडबड असो, एकदम सोप्या रांगोळ्या पटकन होणाऱ्या. असं जास्त म्हणजे नाही का, डोक्याला टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. रोज कुठली डिझाईन काढू काय असं नाही का. तर नक्कीच ट्राय करा. ही आपली आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. तर या रांगोळ्या नक्कीच ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, म्हणजे त्यांनाही रांगोळ्या बघायला भेटतील, युनिक रांगोळ्या एकदम.
ते जे पानं काढले आपण त्याला सफेद कलर देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्या आजच्या भागातल्या तिन्ही रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. तर ह्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करा आणि भेटूया अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळी ट्राय करत राहा. धन्यवाद. बाय बाय.